बातमी छत्रपती संभाजीनगरची। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षकाकडून मुलीवर अत्याचार झालेला आहे। पालकांनी पोलीस स्टेशन गाठलेले आहे। चंद्रकांत खैरेंनी मुख्याध्यापकाला आणि पोलिसांना चांगलंच धारेवर देखील धरलंय। शिक्षकावर गुन्हा दाखल व्हावा, पोलीस ठाण्यात पालकांनी तसा गोंधळच घातला। जर का काही करता काय झालं असतं काय करायचं मग? नाही या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे। सचिन, का अधिक अपडेट? अगदी आपण पाहताय मालेगाव या ठिकाणी घडलेली घटना ज्वलंत असताना आणि त्यासोबत तिचा संताप जो आहे तो राज्यभरामध्ये पाहायला मिळतोय। तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूरमधील ही घटना आता समोर आलेली आहे। शिक्षकांवर आरोप करण्यात आलाय, पालकांनी देखील आरोप केलाय, नेत्यांनी देखील आरोप केलाय। तो म्हणजे शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलीसोबत अत्याचार आणि छेडछाड केल्याचा आरोप जो आहे तो या ठिकाणी पालकांनी केल्याच्या नंतर थेट पोलीस ठाणं त्यांनी गाठलेलं आहे। पोलीस ठाणं गाठून या ठिकाणी संबंधित त्या शिक्षकावर कारवाई करण्यात यावी, त्याचा चौरंग करण्यात यावा अशी मागणी जी आहे ती पालक करतायत। तर दुसरीकडे ज्येष्ठ नेते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चंद्रकांत खैरे हे देखील तिथे दाखल झाले आणि त्यांनी देखील कारवाईची मागणी केलेली आहे। शिक्षक जो आहे त्या शिक्षकाच्या यादी देखील काही तक्रारी ज्या आहेत त्या आलेल्या होत्या का, तर त्या संदर्भात त्याचं कॅरेक्टर कसं आहे या संदर्भातही माहिती घेतली जात आहे। तर दुसरीकडे अशी घटना समोर आल्याच्या नंतर तातडीनं पालकांनी मोठी संख्या एकत्रित करत नागरिकांनी जमाव जो आहे तो पोलीस ठाण्याकडे वळवला आणि थेट पोलीस ठाण्यामध्ये घुसून या संबंधितांवर कारवाई करण्यात यावी ही मागणी केलेली आहे। आणि जो काही या ठिकाणचा मुख्याध्यापक आहे त्याला सुद्धा सह आरोपी करण्यात यावं ही मागणी पालक करतात। तर दुसरीकडे न्याय मागताना पालक या ठिकाणी पाहायला मिळतात। लागवीजी निश्चित सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।